चला. लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. पहिलीच सभा झाली. पहिलीच सभामध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पहिल्यांदाच एकत्र आलेले आहे आणि त्यात तो प्रयोग यशस्वी होईल का या कडे सर्वांचं लक्ष आहे. आणि पहिली जी सभा झाली या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत व आज झालेल्या सभेतील हे सगळेजण सभेला आलेले होते. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची एकत्रित सभा झालेली आहे. आता जाणून घेऊया की हा सगळा जो प्रयोग होतोय महाराष्ट्रभरामध्ये त्याचे परिणाम काय होतील. लातूर जिल्ह्यामध्ये पहिली सभा झाली, कशा पद्धतीने पाहता या सगळ्या सभेकडे? नाही, प्रथमच काँग्रेसची वंचित सोबत इथं आघाडी झालेली आहे आणि काँग्रेसची ताकद या पूर्व भागामध्ये या भागामध्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु त्याचबरोबर वंचितच्या माध्यमातून जी मतं, पुरोगामी विचाराची मतं आहेत, आंबेडकरी विचाराची मतं आहेत, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा खूप मोठा भाग या पूर्व भागामध्ये आहे आणि त्यांना मानणारी जी मतं आहेत ती मतंसुद्धा विभाजित होऊ नये आणि याचा फायदा थेट सनातनी विचाराच्या, RSS विचाराच्या या प्रवृत्तींना याचा फायदा घेऊन राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये हे BJPचं सरकार सत्तेमध्ये बसतं आहे आणि संविधानालाच थेट धोका करतं आहे. सगळे लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवतं आहे. हे होऊ नये म्हणून ही विचारधारा एकत्र आलेली आहे. खरतर याच सभेनंतर म्हणजे आज सभा झाली, खरतर या मंचावरती अमित देशमुख आणि सुजात आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. काय वातावरण होतं? नाही, युवकांमधला उत्साह तर हा एकदम पाहण्यासारखा होता आणि सर्वच सभेनं या गोष्टी अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण या ठिकाणी होता. कारण या भागामध्ये अनेक सभा इथल्या भागातल्या नागरिकांनी पाहिलेल्या आहेत आणि अनेक लातूर शहरामधलं आंबेडकर चौक हे ऐतिहासिक क्रांतीचं एक ठिकाण आहे आणि आजची सभा, आजच्या सभेनंतर ही सगळी आजची सभा देखील ही एक ऐतिहासिक राजकीय क्रांतीची नांदी आहे. कारण काय, महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचितचं सरकार येणार आहे आणि त्या कौल जो आहे, युवकांचा कौल, वयोवृद्धांचा कौल, आमच्या माता भगिनींचा कौल, हा जर आपण सभा कव्हर केली असेल तर हा सर्व भागामध्ये उतरतो. कशा पद्धतीने पाहता आजच्या सभेकडे? सभा झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते की काय वातावरण फिरलं लातूरचं? पूर्व भागामध्ये टोटल काँग्रेस येईल. काँग्रेस आणि वंचित ही आघाडी झाली, ही चांगलीच गोष्ट आहे. सुजातदादा आंबेडकर आणि अमित भैया देशमुख हे दोघं एकत्र आले म्हणजे वंचितसाठी एकदम चांगलं आहे माझ्या मते. पण लातूर जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग करण्यात आला आणि पहिली सभा झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची एकत्रित. कसं पाहता या सगळ्या परिवर्तनाकडे? हे परिवर्तन पूर्व भाग नसून पश्चिम भागामध्ये सुद्धा या सभेचा परिणाम होईल आणि लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. काँग्रेस आणि खर तर वंचित आणि MIM ची बी एकदा युती झाली होती आणि महाराष्ट्रानं मोठ्या प्रमाणात त्यांना जे आहे ते भौगोच मतदान देखील केलं होतं. अनेक ठिकाणी अनेक प्रयोग देखील झाले होते आणि जागा देखील येत होत्या. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याचा काय फायदा होईल आणि आजच्या सभेबद्दल काय सांगाल? आजच्या सभेमध्ये काँग्रेस आणि वंचित ही दोघं आल्यानंतर सत्ता समधी काँग्रेसची येणार आणि नगर परिषदेवर काँग्रेसचाही महापौर बसणार. और इसके अंदर कैसा है, सब महंगाई BJP को डर के ये लातूर जिला जो है पहले 5 साल पूरी महंगाई करे, घरपट्टी बढ़ाए, नलपट्टी बढ़ाए, गोर गरीब को काम धंधा नहीं, कुछ नहीं, परेशान है गोर गरीब, सब भाव बढ़ते जा रहे, कामा लग रहे नहीं, कुछ नहीं. इसलिए कांग्रेस की सरकार वंचित दोनों मिलके बना के आपको क्या लगता है आज जो सभा हुई, दो नेता इकट्ठा आकर बोले, इससे क्या परिवर्तन होगा लगता है? इससे परिवर्तन होता है कि कांग्रेस और वंचित दोनों मिलके पूरी सत्ता बना लेंगे और महापालिका पे कांग्रेस का ही महापौर बटाएंगे. आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. कार्यकर्ते आहेत आणि ऐकण्यासाठी आलेला हा सगळा जनसमुदाय. महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं आजची जी सभा होती त्याच्याकडे तुम्ही महिला म्हणून कसं पाहता ते सांगा आधी. आजची सभा म्हणजे की आम्हाला आतापर्यंत तरी कधी असं जाणवलं नाही, पण काँग्रेस सोबत वंचितच्या जे सुजितदादा आले त्याच्यामुळं आम्हाला आनंद झाला आणि काँग्रेसला आम्ही सहकार्य करू. अनेक वेळा चर्चा होत होत्या की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र यावी. मात्र पहिल्यांदा आज एकत्रितही आले, एका मंचावरही आले आणि व्यासपीठावर एकत्र येऊन भाषण देखील दिलं. कसं पाहताय या सगळ्याकडं?
हे म्हणजे खूप आनंद वाटतो आम्हाला हे दोन्ही पक्ष एक आल्यामुळं आणि आम्हाला आमचे हक्काचे माणसं आल्यासारखं आणि आमचा घरचा पक्ष असल्यासारखं वाटतं. खरं तर ज्यावेळेस मताचं ध्रुवीकरण होत होतं, वंचित बहुजन आघाडीचे वेगळे मतं व्हायचे, काँग्रेसचे वेगळे व्हायचे, त्याचा परिणाम थेट भाजपला व्हायचा का नाही? आता काय वाटतं की बदललंय काय मग? बदलले म्हणजे आता पूर्ण सत्ता आमची असल्यासारखं वाटते आणि आम्ही पूर्ण महिलाला आम्हाला हक्काचे आमचे आंबेडकर घराण्याचे आणि काँग्रेसच्या युक्तीमुळं आमच्या हक्काचे माणसं आम्हाला मिळालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीकडं आणि आजच्या सभेकडे कसं पाहता तुम्ही? यावेळेस पूर्ण प्रभाव पडणार काँग्रेसकडे. जे पहिलं होतं आता यावेळेस होणार नाही. हिंदीत सांगा कसं कसं हां, हिंदीत नाही मराठीत बोलतो. यावेळेस अवैध धंद्यावर खूप फरक पडणार. जे काय हातभट्टी असेल, हे काय दारू दुकाने असतील किंवा जुगार असेल, मटका असेल, ह्याच्यावर खूप प्रभाव पडणार ह्यावेळेस. अडीच वर्ष भाजपची आणि 2.5 वर्ष काँग्रेसची सत्ता इथं सुद्धा लातूरमध्ये होते, पण या सगळ्या तुमच्या युतीमुळं यावेळेसची परिस्थिती निवडणुकांमधली आणि निकालांमधली काय असेल असं वाटतं तुम्हाला? ह्यावेळेस खूप प्रभाव पडणार. हां. पहिल्यापेक्षा आता खूप बदल पडणार ह्यावेळेस. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रभरात जो आहे तो हा प्रयोग झालेला आहे, अनेक ठिकाणी युत्या होत आहेत, 2-3 ठिकाणी नांदेड असेल किंवा सोलापूर असेल, इथलं तर चित्र स्पष्ट झालेलं आहे. मात्र या युतीचा महाराष्ट्रभरामध्ये काय परिणाम होईल आणि या निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीमध्ये जी दोघं एकत्र आलात हां. आणि हे पूर्व भाग आमच्याकडे गेल्या महानगरपालिकेला 4 नगरसेवक आमचे काँग्रेसचे होते, हां. 4 नगरसेवक. आणि ह्या पूर्व भागामध्ये फक्त हा बालेकिल्ला मानला जातो हा काँग्रेस पक्षाचा. आता काँग्रेस पक्षासोबत वंचित आघाडी आल्यानंतर अजूनही आम्हाला मोठ्या ते मोठ्या मताने इथं आमची बळ नाही लीड बी येईल आणि बळ तुम्हाला आता सगळे एकत्र आल्याचं बळ मिळालंय. हो बळ मिळालं आम्हाला बळ मिळालं. आजची जी सभा झाली त्याच्यात काय बोलले नेते आणि तुम्हाला त्याच्यातलं काय भावलं मग? आणि आमच्या नेत्याने तर एवढं चांगलं बोलले आणि एवढी जी पब्लिक आली, आम्ही बोलवलं नव्हतं न बोलता एवढी पब्लिक आली आमच्याकडे. आता लोकांना तर दुसऱ्या सभांना आता बोलवावं लागतंय ना. आम्ही नाही बोलवलो आम्ही बरं. आम्ही कुणालाच बोलवायला गेलो नाही. पण सगळे लोक पक्षाकडे बघून, वंचित आघाडीकडे बघून, काँग्रेस पक्षाकडे, अमित भैया कडे बघून एवढी पब्लिक इथं आली की आम्हाला ह्याचं आम्हाला आम्हाला एवढी माहिती बी नव्हती की एवढे लोक इथे येणार आहेत. पण आमच्या दिमागाच्याहून जास्त लोक आले. कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या युतीकडे एकत्र आल्याचा परिणाम काय होईल आणि तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं सांगा? आज या ठिकाणी जी झालेली सभा आहे ते अतिशय उत्साहपूर्वक झालेली आहे आणि आदरणीय सुजात आंबेडकर साहेब आलेले होते. तर एक प्रकारे दलित मुस्लिम एकता संघ झालेला आहे इथे. तर यावेळेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती झाल्यामुळे इथे पूर्व भागामध्ये लातूरमध्ये मला सांगा, पॅन लातूरमध्ये हे सगळं घडत असताना लातूरमध्ये त्याचा परिणाम काय होईल असं वाटतं? लातूरमध्ये ह्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस पक्षाची सत्ता येईल आणि इथे आपल्या कसं पाहता या सगळ्या परिवर्तनाकडं आणि हे परिवर्तन महाराष्ट्रभर जाईल असं वाटतंय का? इथल्या आजच्या सभेकडे तुम्ही जे दोघांची भाषणं ऐकली असतील, काय वाटतंय तुम्हाला एकत्र विकास होईल. हां. 2 गट एकत्र ठिकाणी आल्यामुळं का तरुणांचा रोजगार मिळेल तरुणांना. हां. महिलांना संरक्षण मिळेल. हां. आणखीन त्यानंतर लातूरमध्ये जे पूर्व भाग आहे ते पश्चिम भाग आहेत, हे जे फोडा आणि राज्य करा ही जी बीजेपीची नीती आहे त्याला वाचा फुटेल. आणि राज्य करा इथं बी करते का काय भाषण? हां करते. बरं, काय वाटतंय? हिंदू मुस्लिमांचं जी डिवायडेशन झालेलं आहे भाजपमुळं. आज लहानातला लहान मुलगा का तो मुस्लिम तो हिंदू म्हणून जो बघतो एकमेकांकडं, तो काँग्रेसच्या वेळेस नव्हता. पण ते आज परिस्थिती झालेली आहे आणि त्याला एकमेव कारण म्हणजे ही बीजेपी आहे. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण होतं? आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येण्यानं थेट परिणाम काय होणार आहे त्याचं सांगा. विकास होईल. संबंध ह्या युतीची गरज लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला, भारताला आहे. पुन्हा तुमच्याकडे येतो. लातूर जिल्ह्यातले हे सगळे नागरिक आहेत आणि परिवर्तन होईल असं त्यांचं मत आहे. मात्र या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्रभर कसा होईल तुम्हाला काय वाटतं की आजच्या सभेमध्ये अमित देशमुख असतील किंवा सुजात आंबेडकर असतील यांनी काय बोललं ते सगळ्या लोकांना भावलंय असं तुम्हाला वाटतं? नाही, काय आहे विषय कसा आहे, काँग्रेसमध्ये जे दलित लोक होते, काँग्रेसला मानणारा दलितामधला एक मोठा वर्ग जो होता तो वंचितच्या माध्यमातून वंचितच्याही मागं तोच होता. शेवटी दोन्ही पक्षांच्या विचारधारा ह्या एकमेकांशी मिळत्या जुळत्या आहेत आणि मग वंचितला मानणारा जो वर्ग आहे
हा वर्ग वंचितच्या मागे गेल्यामुळं काँग्रेसचा जो मतदार होता, काँग्रेसला मानणारा, हा काही प्रमाणात विभागला गेला होता. आणि मग हा काँग्रेसच्या सोबत आल्यामुळं मताचं विभाजन थांबणार आहे. आणि मताचं विभाजन थांबल्यामुळे काँग्रेसची जी पहिली ताकद आहे ती ही पूर्व भागात अधिकच आहे, ती अजून एक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि त्यामुळं या भागातल्या गोरगरीब लोकांच्या हक्कासाठी, या लोकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस बरोबर वंचित सुद्धा आता सभागृहात लढणार आहे. तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीचा प्रयोग पॅन महाराष्ट्र आणि प्रत्येक निवडणुकामध्ये झाला पाहिजे का? तुम्हाला काय नक्की झाला पाहिजे. नक्की समविचारी पक्षांना सोबत घेऊन एकाच धोरणासाठी, सामान्य माणसाच्या भल्यासाठी काम करणारे सर्व जातीचे पुरोगामी पक्ष एकत्र येऊन या BJPच्या सनातनी वृत्तीच्या विरोधात, या RSSच्या विरोधात आणि लोकशाही मूल्य पायदळी तोडणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं मला वाटतं. तर नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि जे ऐकायला आलेले होते तो आंबेडकरी समुदाय आहे, मुस्लिम समुदाय आहे आणि इतर सगळे लोक आहेत. काँग्रेसला मानणारे लोक आहेत, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांना ऐकणारे लोक आहेत. सुजात आंबेडकरांनी जे भाषण केलं ते सगळ्यांना भावल्याचं दिसतंय. पहिल्यांदाच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची एकत्रित सभा झाली आणि या सभेला लातूरमध्ये मोठा प्रतिसाद नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांचा पाहायला मिळाला. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभेचं रूपांतर मतात होतं का आणि मतं झाल्याच्या नंतर ते सत्तेत येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इथेच थांबूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.